एक ब्रेकिंग बातमी समोर येते। वडीगोद्रीमध्ये मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने आलेले आहेत। दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केलाय, तर अंतरवालीकडे जाणाऱ्या आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांमध्ये यावेळी घोषणाबाजी झाल्याची ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांची मोठी फौज आता घटनास्थळी दाखल झालेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। नितेश महाजन आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। नितेश, आपण पाहतोय पोलिसांची मोठी टीम आता घटनास्थळी दाखल झालेली आहे। काय घडतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघू शकतो आज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा जो आहे तो 5वा दिवस आहे। हाके यांच्या आंदोलनाचा हा 3रा दिवस आहे। हाके यांचं आमरण उपोषण जे आहे ते आंतरवाली फाट्यावर म्हणजे वडीगोद्रीमध्ये सुरू आहे आणि त्याच ठिकाणाहून आंतरवाली सराटीकडे रस्ता जातो। याच रस्त्याने आंतरवाली सराटीकडे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक जाताना दिसत आहेत। मात्र होतं असं आहे की हाके यांचं आमरण उपोषण हे नेमकं आंतरवाली फाट्यावर सुरू आहे आणि त्याच ठिकाणाहून आंतरवालीकडे मराठा आंदोलक जात असताना ते एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आहेत। जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत आणि त्यामुळे ओबीसी आंदोलक जे हाके यांच्या आमरण उपोषणावर बसलेले आहेत ते देखील ओबीसीच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत। त्यामुळे ओबीसी आणि मराठा आंदोलक जे आहेत ते आमने सामने येत आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी आंदोलक जे आहे ते या ठिकाणी घोषणा देत आहेत। पोलिसांची कुमक जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेली आहे। मात्र या ठिकाणी जे आहेत आंदोलक आमने सामने येत असल्यानं पोलिसांची जी आहे ती एक मोठ्या प्रकारची फजिती या ठिकाणी होताना दिसून येत आहेत। पोलीस आंदोलकांना दोन्ही बाजूच्या दोन्ही गटातील आंदोलकांना समजून सांगत आहेत। मात्र दोन्ही बाजूचे आंदोलक जे आहेत ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। त्यामुळे या ठिकाणी अतिरिक्त कुमक पोलिसांची बोलवण्यात आलेली आहे। दोनही गट जे आहेत ओबीसी मराठा आक्रमक झालेले आहेत आणि ओबीसी गट जो आहे तो हाके यांच्या समर्थनार्थ तर जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा आंदोलक जे आहे नितेश, आपण पाहतो की आक्रमक झालेले दिसतात कार्यकर्ते। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आणि कशा पद्धतीने वादाला सुरुवात झाली, नेमकं काय घडलं होतं? आज जरांगे पाटील यांना भेट देण्यासाठी त्यांची तब्येतीची पाहणी करण्यासाठी विचारपूस करण्यासाठी आंतरवाली सराटीकडे मराठा आंदोलक जात होते आणि आंतरवाली फाट्यावर लक्ष्मण हाके आमरण उपोषणाला बसलेले आहेत। जाताना मराठा आंदोलकांनी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा दिला, एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या आणि त्यामुळे चिडलेल्या ओबीसी कार्यकर्त्यांनी देखील घोषणा दिलेल्या आहे। त्यामुळे दोन्ही गट जे आहे ते आमने सामने आलेले आहे आणि त्यातून हा राडा झालेला आहे। पोलिसांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही गट जे आहे त्यांच्यातील कार्यकर्ते हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि यातूनच हा वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच पोलीस जे आहे ते या ठिकाणी एक चांगली भूमिका समन्वयकाची भूमिका निभावत आहेत। मात्र दोन्ही गटातील कार्यकर्ते जे आहेत ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। नितेश, आपण पाहतोय की पोलिसांकडनं आता दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा समजूत काढण्याचा कुठेतरी प्रयत्न होताना आपल्याला दिसतोय, मात्र त्यांची भूमिका आपल्याला आक्रमक पाहायला मिळते। अजूनही घोषणाबाजी सुरू आहे। नक्कीच अजूनही घोषणाबाजी सुरू आहे। काहीच नाही, ते दस्त आडल्यामुळे आमचे थोडे समाज बांधव थोडे आक्रमक झाले, पण त्यांना मनोजदादांनी शांततेचं आवाहन केलंय। या ठिकाणी शांततेत होणार आहे, काही कुणी गडबड करू नये। जरांगे पाटलांनी चला नाही जरांगे पाटील तर अशा पद्धतीने जे आहे तर ते दोनही गटामध्ये एक प्रकारचा राडा आपल्याला पाहायला मिळतोय। आता समोर जर बघितलं तर या ठिकाणी मराठा आंदोलक जे आहे ते पाटील अशा प्रकारच्या घोषणा देत आहेत आणि त्यातून आता ओबीसी आंदोलक जे आहे ते दुसऱ्या बाजूला घोषणा देतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। नितेश, लक्ष्मण हाके त्या ठिकाणी उपस्थित आहेत का? कारण त्यांच्या समोरून ते ज्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते त्यांच्या समोरून सगळे हे कार्यकर्ते निघाले होते, त्यांची काही प्रतिक्रिया या संदर्भात? नक्कीच लक्ष्मण हाके जे आहे ते अजूनही त्याच ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्यासोबत नवनाथ वाघमारे हे दुसरे आंदोलक आणखी उपोषणाला बसलेले आहेत।
मात्र या वादावर अजूनही त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे आणि त्यामुळं ते शांत करण्याचं आवाहन ओबीसी आंदोलकांना करतात. तर इकडे जरांगे पाटील हे देखील त्यांच्या आंदोलन स्थळावरून मराठा आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करतायत. मात्र कार्यकर्ते जे आहेत काही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. जरांगे पाटील यांचे मुख्य कार्यकर्ते आणि हाके यांचे मुख्य कार्यकर्ते असे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आणून दोनही गटांना बाजूला सारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. नितेश, आपण पाहतोय पोलिसांचा मोठा फौजफाटा खरं तर या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांची मोठी कुमक मागवण्यात आली आहे. पोलीस विभागाचे काही वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचलेत. कशा पद्धतीचा संवाद सुरू आहे? गटाला या ठिकाणी नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस जे आहेत दोनही बाजूच्या दोनही गटांच्या कार्यकर्त्यांना समजून सांगत आहे आणि या ठिकाणाहून जे आहे तर त्यांना त्या मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करतायत. पोलीस अतिरिक्त या ठिकाणी आलेले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाचे जवान देखील या ठिकाणी आलेले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत. अंबडचे गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहे. याशिवाय अंबडचेही पोलीस निरीक्षक या ठिकाणी आल्याची माहिती आहे आणि अशा पद्धतीने समजावून सांगून दोनही गटातील कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच आपण पाहतो की अशा पद्धतीनं आता पोलीस देखील दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक देखील या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आपल्याला ऐकायला मिळते आहे आणि अशा पद्धतीचं तणावाचं काहीसं वातावरण वडीगोद्रीमध्ये सध्या झाल्याचं चित्र आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवलेला आहे. पोलीस वारंवार समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. मात्र नितेश, कुठेतरी अद्यापही आंदोलक असतील, मराठा आंदोलक असतील, ओबीसी आंदोलक असतील, ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. आता काहीशी परिस्थिती जी आहे ती निवळण्यास सुरुवात झालेली आहे. पोलिसांनी दोनही गटातील मुख्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवल्यानंतर त्यांच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न दोनही गटातील कार्यकर्त्यांना सुरू आहे आणि अशा पद्धतीने पोलीस सध्या नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परिस्थिती जी आहे ती हळूहळू नियंत्रित होताना आपल्याला दिसत आहे. कारण हा जो महत्त्वाचा महामार्ग आहे हा धुळे सोलापूर महामार्ग आहे आणि चारही बाजूने या ठिकाणी रस्ते असल्यामुळे एक समजून सांगण्याचाच प्रयत्न या ठिकाणी पोलिसांचा असणार आहे आणि पोलीस त्याच पद्धतीने काम करत आहेत. मात्र घोषणाबाजी जी आहे ती अधूनमधून दोनही गटातील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. इथे त्या ठिकाणी जे उपस्थित कार्यकर्ते आहेत, मराठा आंदोलक असतील, ओबीसी आंदोलक असतील, त्यांच्या नेमक्या सध्या काय भावना आहेत? तुम्हाला जर काही कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेता आली तर? नक्कीच आपण त्यांचा एक प्रतिक्रिया समजून घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. मात्र या ठिकाणी आता कार्यकर्ते जे आहेत ते अजूनही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि ते जेव्हा या ठिकाणाहून बाकीच्या कार्यकर्त्यांना मार्गस्थ करतील त्यावेळेला आपण त्यांच्या भावना नक्कीच समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. मात्र या घडीला कार्यकर्ते जे आहे ते पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सध्या सुरू आहे आणि त्यामुळं एक तणाव जो या ठिकाणी निर्माण झाला होता तो निवळण्यास आता सुरुवात झालेली आहे. पोलीस जे आहे ते मोठ्या प्रमाणाने शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आणि जे दोनही बाजूतील मुख्य कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. धन्यवाद नितेश या सविस्तर माहितीसाठी.